मॅडम तुमचं नाव सांगा. सुमन नाथराव लटपटे. सध्या आपण काय करता? काय नाही, काम करते. घरकाम करता, त्याचबरोबर दुसरा छंद कोणता झेपता? किराणा दुकानावर बसते. हा, पुन्हा लेकरायचं सगळं तयारी करून देते. शिक्षण केलं लेकरायचं. किराणा दुकान चालवलंय का? हो, नक्की? कधी कधी कोणी नसलं तर मलाच बसावं लागतं. हां, बरं बरं बरं. शेतातले कामं येतात का सर्व? येतात ते. सध्या केले नाहीत कधी, गेल्यावर करते थोडं. सध्या आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या अडीअडचणी आल्या का? भरपूर. कशा कशा आल्या थोडक्यात सांगा तुमचं मनोगत. म्हणजे मालकाची नोकरी गेली, किराणा दुकान घातलं, पुन्हा हॉटेल टाकले. त्याच्यामध्ये मग लेकरायचं शिक्षण केलं परीक्षणीमध्ये. पण लेकरायला सर्व्हिस लागली एका मुलाला. मुलीचे लग्न केले. किती मुलं आहेत, किती मुली आहेत? 2 मुली 2 मुलं. हां, सर्व व्यवस्थित चाललंय का? हा, आता चांगलं चाललंय. एका मुलाला नोकरी लागल्यामुळं ते सर्वांचं करते. लहान्या मुलगा काय करतो? शिक्षण झालंय, त्याचं लग्न राहील. हां, बरं बरं बरं. आणि आपण ह्या सर्व गोष्टी यापासून तुम्ही जे जोपासलेले काही एखादा छंद वगैरे कविता वगैरे? इन्कम केलेलं आहे. हां, टाका वस्तूपासून वस्तू बनवल्या, झुंबर बनवले. हां, पत्तीच्या पुड्याचे झुंबर बनवले. होय. सिगरेटच्या डब्यापासून तोरण केले दरवाजाचे. हां, प्रत्येक गोष्टीला संकटातून कष्टातून. आशा करून त्या वायराच्या हां, लय खेळणे बनवले. पूर्ण घरामध्ये तोरण केले. बरं बरं. त्याबरोबर एखादा काही छंद आहे का? कविता लिखाण काही करायचा? भजन करते. हां, कविता करते. पूर्ण म्हणजे बरं, भजनामधले एखाद्या 2 ओळी म्हणून दाखव बरं आपण. ह्याची थोर भक्ती आवडते देवा, ह्याची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, ह्याची थोर भक्ती. याबरोबर आपण दुसरा कोणता छंद जोपासलेला आहे? कवितेचा आहे का? कविता लिहिता जणू की तुम्ही? बरं, कवितेच्या 2 ओळी म्हणून दाखवा बरं. प्रेम नावाची कविता सादर करा आपण. प्रेम म्हणजे काय असते? प्रेम म्हणजे काय असते? माहेरी गेलं तर करमत नसते. प्रेम म्हणजे काय असते? माहेरी गेलं तर करमत नसते. मी असते माहेरी, मन असते सासरी. मी असते माहेरी, मन असते सासरी. हां, ही एक अडाणी महिला आहे. शिक्षण वगैरे काही झालंय का? नाही, थोडं वाचवता येते. बरं, हे शिक्षण थोडंसं वाचन वगैरे तुम्हाला पुन्हा शिकवलेलं आहे? हे का माझ्या आजोळीत राहत होते मी, त्याच्यामुळे मामाने शिकवलं. बरं बरं. त्याबरोबर आपण एखादा छंद, आता जी कला आहे ती आमच्या समोर सादर करता का? हो, माझी कला नाही. मी म्हातारपणा म्हणजे ह्या वयापर्यंत मी काही ना काही बनवत असते. बरं, आपण एक 3 साड्याचं काहीतरी ते हे बनवले येणी घालून, ते एक ते माध्यम दाखवा बरं, असं लांब करून. असं दाखवा. भरपूर येणी बनवलेली. अशी पूर्ण दाखवा, कंप्लीट तुम्हाला करून दाखवते. पूर्ण दाखवा अशी. ते भरपूर हां, दाखवा पूर्ण टोटल. आणि बनवले. हां, ह्या येणीपासून आपण काय तयार करणार की आता आम्हाला? याच्यापासून पाय पुसणी बनवून दाखवते. हां, दाखवा आम्हाला. कारण आम्हाला प्रेक्षकाला सांगता येईल की आपणही टाकाऊ वस्तू जी असतील त्या वस्तूपासून आपण ही अशा प्रकारची पायपुसणी बनवायचं म्हणलं. हां, बनव. करीत राहिलं पाहिजे आयुष्यामध्ये. काय ना काय करते. महिलांना एवढा छंद पाहिजे. हां, आणि महिला काय पण करू शकतात. मागे नाही, पुरुषाबरोबर महिलांचं काम चालू असते. हां, आणि आज जगामध्ये महिला कुठपर्यंत पोहोचल्यात. विमान चालक आहेत, रेल्वे चालक आहेत, ट्रक चालवतात, ऑटो चालवतात. मग महिला कुठे कमी आहेत? पण महिलांना कमी समजत होते पहिल्या काळामध्ये. आता महिला पूर्ण काम करायला सक्षम आहेत. अच्छा अच्छा अच्छा. बोलत राहा तुम्ही, बोलत राहा, काही हरकत नाही. हे पहा, आता ह्याला मी आता दोरीने शिवणार आहे. तर हे पूर्ण तुम्हाला उपयोगाला येईल, कुणाला पण करता येईल. बघून एवढी सोपी आहे. आधी येणे घालायची, 3 साड्या घ्यायच्या. हे बघ, आपण निरखून पहा, ही टाकाऊ वस्तूपासून या महिलेनं एक पायपुसणी तयार केलेली आहे. आणि ही पायपुसणी म्हणजे लॉंग लाईफ आहे.
एवढी नरम आहे. हां, आणि तुम्ही कितीही ओले पाय घेऊन त्याच्यावर घेतले, पाय ठेवले तर ताबडतोब त्याचं पाणी पायातलं निचरून त्या पायपुसणीमध्ये जातं आणि घरामध्ये येण्यासाठी, प्रवेश करण्यासाठी योग्य ती ही रीत व्यवस्थितपैकी पायपुसणी तयार केलेली आहे. ही जर मार्केटमध्ये जर घ्यायची असेल तर अशी ही पायपुसणी कदापिही तुम्हाला मिळणार नाही. ही पायपुसणी म्हणजे अलौकिक आहे. सध्याच्या महिलांना जी घरामध्ये टाकाऊ साड्या वगैरे असतील, तसेच ओढणी असतील, त्या टाकाऊ वस्तूपासून ही वस्तू म्हणजे पायपुसणी बोला टिकाऊ वस्तू. हां, टिकाऊ वस्तू बनवलेली आहे. आणि जेणेकरून आपला कामातला घरकाम करून बाकीच्या इतर कामामध्ये मन घालण्यापेक्षा हे काम करण्यामध्ये विशेषतः आपल्याला आढळून येईल. आणि गंमत अशी आहे की ही जी पायपुसणी आहे, आपण बाजारात गेल्यानंतर पायपुसणी घेण्यासाठी 200-250 रुपये घालतात. ते 200-250 रुपये आपले बसतात. आणि दुसरी गोष्ट, जी आपली टाकाऊ साडी आहे, घरात पडलेल्या साड्या, आपण एखाद्या भांडेवालीला वगैरे केसावर फुगे पुणे त्यांना साड्या वगैरे देतात आणि एखादं भांडं वगैरे, एखादी गिलास अथवा काहीतरी घेतात, भांडं, टोपली, भगोणं काहीतरी घेतात. त्याच्याऐवजी त्या ह्याच्यापासून, टाकाऊ वस्तूपासून ही पायपुसणी केल्यानंतर आपल्याला कितीही पद्धतीनं आपल्या घरामध्ये एक प्रकारचा हातभार लागतो. हां, किती वर्ष? 5 वर्ष त्याला काहीच होणार नाही. 10 वर्ष. 10 वर्ष देखील लॉंग लाईफ आहे. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आता घरी आहेत का बाहेरी? घरी आहे. ठीक आहे, असेच कामं करत राहा. असं शिकायला पाहिजे हां, की काही ना काही बनवीत राहिलं पाहिजे आणि रिकामं बसण्यापेक्षा काहीतरी केलं पाहिजे. हां, समाजातील महिलांना नवचैतन्य निर्माण होण्यासाठी, नवचैतन्य निर्माण करून घेण्यासाठी हे एक प्रकारचा या महिलेनं आपल्याला एक पायपुसणी दाखविली. पुढल्या भागामध्ये आपण नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी, जय श्री हरी. हरी हरी हरी.